श्लोक 18. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते निह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. अर्थ, कर्म करण्यात जसा त्याचा कोणताच स्वार्थ नसतो, तसाच कर्म न करण्यातही त्याचा स्वार्थ नसतो. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांशी त्याचा कोणताही वैयक्तिक स्वार्थसंबंध असत नाही. विवरण: प्रत्येकाची काही ना काही करण्याची प्रवृत्ती असते आणि कर्म दोन प्रकारची असतात. एक कामनापूर्तीसाठी व दुसरी कामना निवृत्तीसाठी. कर्मयोगाने सिद्ध झालेल्या महापुरुषाला कोणतीच इच्छा नसल्याने त्याचा कर्तव्याशी संबंध नसतो. त्याचेकडून निस्वार्थ भावाने संपूर्ण सृष्टीच्या हितासाठी कर्म घडतच असते. ते लोकांसाठी आदर्शरूप उत्तम असेच असते. असे महापुरुष शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी यांचा उपयोग समष्टीसाठी करतात, म्हणून त्यांना शांती प्राप्त होते. मात्र या व्यवहारी जगात आपला फायदा होणार म्हणून आपण एखादी गोष्ट करण्याची धडपड करतो. काही वेळा एखादी गोष्ट न करण्याने सुद्धा आपला फायदाच होणार असतो. उदाहरणार्थ, एखादा गुन्हा आपल्यासमोर घडला तर आपण त्यास प्रतिबंध करत नाही. अगर त्याविरुद्ध पोलिसात तक्रारसुद्धा करत नाही किंवा साक्ष द्यायला सुद्धा जात नाही, कारण यापैकी कोणतीही गोष्ट केली तर आपल्याला त्रास होऊ शकतो आणि केवळ तो टाळण्यासाठीच आपण गप्प बसतो. मात्र आत्मरती माणसाला एखादी गोष्ट करून अगर न करून काहीच मिळवायचे नसते. तसेच त्याला कोणाच्या आधाराची गरज नसते. तो अशी कोणतीही भीतीसुद्धा मनात बाळगत नाही. कश्चिदर्थ म्हणजे कोणत्याही कारणासाठी, व्यपाश्रयः म्हणजे चांगला किंवा वाईट आधार. मात्र सामान्य माणसाला सतत कशाचा ना कशाचा आधार हवाच असतो. जसे त्याला घर, समाज, आप्त, मित्र इत्यादींच्या आधाराची वेगवेगळ्या कारणासाठी गरज असते. आत्मरती माणसाला अशा बाह्य गोष्टींची अजिबात गरज नसते. त्याच्या सर्व क्रिया सहज घडतात. काही साधक कर्म न करण्याला महत्त्व देतात, पण कर्म न करणे हे सुद्धा एक कर्मच असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून कर्म न करणे हे अगदी चुकीचेच आहे असे भगवंताचे मत आहे. अर्जुन अथवा आपल्यासारखी सामान्य माणसे स्वतःचा स्वार्थ असेल तरच कर्म करायला सहज तयार होतात. आपल्याला एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली की अगं हे तू कर, तर आपण म्हणतो हां ठीक आहे मी करीन, पण मला काय मिळणार आहे? तर हे जे मला काय मिळणार आहे हे आपल्या स्वार्थ प्रवृत्तीतून आपण व्यक्त झालेला असो. शिवाय त्याला सर्वांच्या आधाराची सुद्धा गरज असते. अर्जुनाला सुद्धा बंधू, पत्नी, मुलेबाळे, मित्र, आप्त, गुरु सर्वच हवे आहेत. मात्र त्याला कोणाशी शत्रुत्व नको आहे, म्हणून आवश्यक असलेले युद्ध तो करण्यास तयार नाही आहे. सामान्य माणसे सुद्धा असा वाईटपणा नको म्हणून आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवतात, वेळप्रसंगी गप्प बसतात किंवा काहीच न करता तटस्थ राहणे पसंत करतात. मात्र योग्याजवळ अपपर भाव नसतो. तो कोणावर उपकार करीत नाही किंवा अपकारही करीत नाही. पण अर्जुनाचे तसे नव्हते. त्याने युद्ध केले असते तर सज्जनांचा लाभ झाला असता, दुष्टांचे निर्दळन झाले असते. पण हा विचार अर्जुन करू शकत नव्हता. त्याला लाभालाभाची, जयपराजयाची भीती वाटत होती. म्हणून तो युद्धाकडे म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवित होता. आत्मरती माणसाला बाह्य सुखाची अगर आनंदाची गरज नसते. त्याला पूर्णता लाभलेली असल्याने करावयाचे असे कोणतेच कर्म शिल्लक नसते आणि अर्जुनाने सुद्धा असेच व्हावे अशी भगवंताची इच्छा आहे. कारण तसे तो झाला तरच तो त्याचे युद्धाचे कर्तव्य नीटपणे पार पाडू शकणार आहे. इथे थांबूया.